बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही जर शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल एबीपी माझाची एक बातमी माझ्या पाहण्यामध्ये आली आणि ही बातमी पाहिल्यानंतर मन सुन्न झालं. आता अशाच प्रकारच्या बातम्या फक्त महाराष्ट्रातल्या बीडमधनच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यातनं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. आणि ही सुरुवात आहे. महाराष्ट्र कसा जातीवादामध्ये लोटला जातोय याची ही सुरुवात आहे. आणि याचं हे पहिलं उदाहरण मला वाटत नाही महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर, म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर नाही, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही अशा प्रकारची परिस्थिती कधी आली असेल हे मला आजपर्यंत माझ्या तरी ऐकिवात नाही किंवा माझ्या वाचनात सुद्धा नाही. आजवर एवढी पुस्तकं वाचली शिवसैनिकांनो, विद्रोही लेखन सुद्धा वाचली, त्यात सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती माझ्या तरी वाचनात आलेली नाही. तुम्हाला ती बातमी दाखवायचा मी प्रयत्न करेलच. आपण बऱ्याच जणांनी ती बातमी पाहिली देखील असाल. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांचा निर्णय होतोय की पोलिसांच्या त्या नावाच्या नेमप्लेट असते ना, ती खिशाच्या वर, त्या नेम प्लेटवर आता फक्त नाव असेल, आडनाव टाळलं जाणार आहे. हे कशासाठी? आडनावातून तुम्हाला, म्हणजे आडनाव टाळून तुम्हाला काय लपवायचंय? तुम्हाला काय वाटतंय नेमकं आडनाव दिसल्यामुळे काय गोष्टी होत आहेत समाजामध्ये? अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात इथे. आडनावामध्ये तुमची जात असते, आडनावामध्ये तुमचा धर्म असतो, आडनावामध्ये तुमचा प्रांत असतो. या तीनही गोष्टी आडनावामध्ये असतात. त्यामुळे बीड पोलीस अधीक्षकांचा हा निर्णय होतोय. स्तुत्य आहे की नाही हे तुम्ही ठरवायचंय. मी याच्यावर माझं कुठलंही मत व्यक्त करत नाहीये. पण ही अशा प्रकारची परिस्थिती मला नाही वाटत संबंध देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये उद्भवली असेल. अगदी ज्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला होता, म्हणजे अगदी ईशान्येची राज्य असतील, अगदी बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, झारखंड असेल, या राज्यांमध्ये सुद्धा ही अशा प्रकारची परिस्थिती आजवर कधी तयार झाली नव्हती की जिथे आडनावं लपवावी लागतील. बरं, याच्यासाठी बीडच का? कारण बीडमध्ये हा प्रकार दिवसा ढवळ्या खुल्याम घडताना दिसतोय. याचं कारण असं, आडनावं पाहून पोलीस आपला की पोलीस परका हा सुद्धा विचार होतोय. म्हणजे एखाद्याचं आडनाव देशमुख असेल आणि एखाद्याचं आडनाव कराड असेल, लक्षात घ्या, म्हणजे पाठीवरचं बोलतोय. आता ही आडनावं कुणाशी साधर्म्य ठेवतात याच्याविषयी त्या विषयात मला जायचं नाही. मला एक उदाहरण द्यायचंय. कुणाचं देशमुख आहे, कुणाचं कराड आहे, याच्यावरून आता समाजामध्ये फूट पाडली जाते. आणि ह्याच प्रकारची वागणूक प्रशासनाकडनं देखील मिळते. आजवर कसं होत होतं, शेवटी समाजांमध्ये आपसात ज्यावेळेस तेढ असते त्यावेळेस प्रशासन म्हणून, एक कायदा म्हणून, सुव्यवस्था म्हणून कमीत कमी प्रशासनाचा हा एक रोल असायचा की दोनही बाजूने समांतर राहण्याचा. पण आता तसं घडताना दिसत नाही. बरं, या सगळ्यांमध्ये तुम्ही मला सांगा, ते आडनाव ज्यावेळेस तुम्ही लपवणार त्यावेळेस ती विश्वासार्हता, म्हणजे ती दोन्ही बाजूने समसमान असेल याची तुम्ही खात्री द्याल? किंवा आडनाव लपवल्यानंतर ती विश्वासार्हता वाढेल याची तुम्ही खात्री द्याल? तर देऊ शकत नाही. ही अशी परिस्थिती कधी आली होती महाराष्ट्रात? जरा मला जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी जरा सांगावं. 70च्या पुढच्या शिवसैनिकांनी सांगावं, 65च्या पुढच्या शिवसैनिकांनी सांगावं, महाराष्ट्रामध्ये ही अशी परिस्थिती या अगोदर कधी होती का? महाराष्ट्र जातीवादामध्ये लोटला जातोय. आज बीडमध्ये अगदी वरच्या पदापासून, अगदी रँक 1 पासून रँक ड, म्हणजे डच्या खाली जे काही असेल ते सगळीकडे जातीवाद आणि जातीवाद. हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये, हीच परिस्थिती नाशकामध्ये, हीच परिस्थिती बीडमध्ये, सोलापूरमध्ये, सांगलीमध्ये, सगळीकडे हीच परिस्थिती चालू झालेली आहे. बीडने तर कायदा सुव्यवस्थेचा अगदी रेकॉर्ड तोडून टाकलेला आहे. आता ते खोक्या वगैरे प्रकरण आपण सर्वजण पाहताय. खोक्याच्या घरावर बुलडोजर आणि खोक्याचं किती डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करा, तो खोक्या तोंडावर पैसे मारत होता, पैसे गाडीच्या बोनेटवर असे पैसे फेकत होता खोक्या. ज्यावेळेस या सगळ्याला प्रसिद्धी मिळते त्यानंतर ह्यांचं सगळं चालू होतं.
म्हणजे विचार करा, काय माज सुटलाय आता. माज समाजामध्ये, मी कुठल्याही जातीविषयी, धर्माविषयी, प्रांताविषयी, पंथाविषयी बोलणार नाही. हा माज येतोय. आणि हे सारेच्या सारे मूळ उद्देश आहे या सगळ्या मागचा. हे सारेच्या सारे कुण्यातरी पक्षाचे असतात, कुण्यातरी नेत्याच्या जवळचे असतात. आज तुम्ही पहा, हा खोक्या आणि ह्या खोक्याचे बगलबच्चे महाराष्ट्रातल्या 8 ते 10 नेत्यांसोबत कायम ह्यांचा वावर. अगदी डीसीएम पासून, सीएम पासून, अगदी सगळ्या मिनिस्टर्स पर्यंत. धनंजय मुंडेचं तो नावच घ्यायला नको, सगळ्यांसोबत यांचे संबंध. पण सगळ्यांसोबत हा खोक्या जेव्हा, आणि बघा ना, दर 2 दिवसांनी एक बातमी येते, दर 2 दिवसांनी एक बातमी येते. आज ह्याला मारलं, त्याला मारलं, आणि मुळात साऱ्या बातम्या बीड आणि आसपासच्या. म्हणजे आजही एवढी कठीण परिस्थिती असताना, एवढं सगळं लॉ अँड ऑर्डरला धारेवर धरलेलं असताना सुद्धा प्रत्येक वेळी बीड मधूनच ही बातमी यावी. म्हणजे हा माज कुठल्या थराला गेलेला आहे. बॅटने मारलं जातं, रॉडने मारलं जातं, पिस्तुली नाचवल्या जातात, चॉपर फिरवले जातात. पुण्यामध्ये तर कोयतावाले असेच फिरतात. बरं, मारताना हैवानालाही लाजवतील अशा प्रकारची मारहाण केली जाते. पाहिलं जात नाही समोरचा कोण आहे, वय किती आहे, वयस्कर आहे का. हैवानालाही लाजवतील अशा प्रकारची यांची मारहाण. हे आपण कुण्या दिशेने चाललोय याचा विचार करा. जरा एकदा हा एबीपी माझाचा व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मला नेमकं काय सुचवायचं ह्या सगळ्यातनं. बरं, ह्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट या सगळ्या गोष्टीचं समर्थन करताना दिसतात. म्हणतात ते जेलमध्ये कैद्यांना कुठे नावाच्या प्लेटी असतात. आता त्यात त्यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला की मी फक्त उदाहरण देतोय, जेलच्या कैद्यांचा आणि पोलिसांचा काही संबंध नाही. पण जेलच्या कैद्यांचं उदाहरण, जेलच्या कैद्यांना प्लेट्स का नसतं, ह्यांचं म्हणणं असं की त्यांच्यामध्ये समसमानता असायला हवी. या शिरसाटांचं म्हणणं, मला असा दंडवत घालावा असं वाटतो की यांना अजून हे सुद्धा माहित नाही की जेलच्या कैद्यांना इथे नावाच्या प्लेटी का नसतात. यांची नावं सहजासहजी एकमेकांना कळत जाऊ नये यासाठी तर ती उपाययोजना असते. हे म्हणतात त्यांच्यामध्ये समसमानता असायला पाहिजे वगैरे वगैरे साठी या नावाच्या प्लेटी नसतात. दंडवत, असा दंडवत या मंत्र्यांना. पण पोलिसांची तुलना शेवटी जेलच्या कैद्यांशी केलीच ना ह्यांनी. तुमच्या मनात ही उदाहरणं येतातच का? अशी उदाहरणं द्यायला तुम्हाला, म्हणजे असं हे पटवून द्यायला पोलिसांची नावाची, त्यांनी दक्षिण भारताचं उदाहरण दिलं तिथपर्यंत मी समजू शकतो. त्यांच्या नावापुढे GS अशी अद्याक्षरं असतात इंग्रजीची आणि पुढे नाव असतं, त्यांचं समजू शकतो. दक्षिण भारताचं सोडा, दक्षिण भारतात नावच पूर्ण गावाचं असतं, अख्ख्या गावाचं नाव आणि शेवटी माणसाचं नाव असतं. ते दक्षिण भारताचं सोडा, त्यांच्या लॉ अँड ऑर्डरचं सोडा, ते त्यांच्या लॉ अँड ऑर्डरचं बघतील. तुमची नाकं कापली गेली, तुम्हाला हे सगळं बदलावं लागतंय, तुमची नाकं कापली जात आहेत. जरा पहा हा एबीपी माझाचा व्हिडिओ पहा. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेतला की पोलिसांच्या नावपट्टीवरचं आडनाव झाकलं जाईल किंवा काढून टाकण्यात येईल, फक्त नाव असेल, पहिलं नाव असेल. मात्र या निर्णयाच्या बाबतीत मतमतांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील आहेत, माजी संमेलनाध्यक्ष आणि IAS अधिकारी राहिलेले लक्ष्मीकांत देशमुख आहेत, आणि स्वतः सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट सुद्धा आहेत. आता इकडे जरांगे पाटलांचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, कारण नेमका हाच मुद्दा काही काळापूर्वी समोर आला होता बीड सारख्या जिल्ह्यात, आणि हे कदाचित चित्र अनेक ठिकाणी असू शकतं. एका विशिष्ट समाजातून आलेले बीडीओच्या व्हिडिओ बघायला मिळतात. महत्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकाच समाजातले कर्मचारी असतील नाहीतर अधिकारी असतील ते बघायला मिळतात. आणि एकदा का ते एस्टॅब्लिश झालं, एकदा प्रस्थापित झालं की इकडे ही मंडळी आहेत, की मग वेगळं नाव बिव काय दाखवायची गरज नाही. माहित असतं इकडे आपला माणूस बसलेला आहे. एकटा पोलीस आयुक्त आला की लगेच विषय संपतो. माहित असता कोण आलेलं आहे, कोणाचा आहे, कोणाच्या बाजूचा आहे, कोणी त्याला अपॉइंट केलेलं आहे. आणि याच गोष्टी असतात म्हणून तर मंत्रालयात रांगा लागतात दर अधिवेशनाच्या वेळी. आणि म्हणून जरांगे पाटलांचा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून शिरसाटजी, मी आपल्या भावनांची मी सहमत आहे. मी जाहीरपणे म्हटलेलं आहे, तुमच्या भावनांची कदर आहे. तुम्ही राज्य सरकारला आता पत्र लिहिणार आहे, त्याबद्दल अभिनंदन आहे तुमचं. पण जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या व्यावहारिक प्रश्नांचं उत्तर काय आहे? शकणार नाही. आता आपण जेलमध्ये सुद्धा पाहतो, कैद्याला नाव का नसतं, नंबरच का असतो. हो, कैदीला नंबरच का असतो, नाव का नसतं? कारण तिथं ती समानता त्यांना आणायची असते. त्या कैदी म्हणून कैद्यांचं त्यांचं मी कंपॅरिझन करत नाही, एक लक्षात घ्या ना. तर त्याच्यावर दुसरा वाद यायचा, अरे कुठं पोलिसांना कैदी समजतात का हे, आणि आपण जात असं काही होऊ नये म्हणून कृपया हात जोडून विनंती आहे. मी एक एक्झाम्पल म्हणून ही अशा प्रकारची परिस्थिती मला नाही वाटत या अगोदर आपणही कधी पाहिली असाल. लक्षात घ्या, आता फक्त जात लपवण्यासाठी आता नावाच्या प्लेटवरची आडनावं गायब केली जाणार. कशावरनं तुम्ही आडनावं काढणार? सगळ्यात पहिली जी सुरुवात होते ती जन्म दाखल्यापासून होते.
जन्मदाखल्यानंतर तुमच्या पुढे हिंदूच्या पुढे जात लावली जाते, तिथून सुरुवात होते. मग अनेक गोष्टी आहेत, काय काय आपण बदलणार. आणि ही जर सुरुवात असेल तर भविष्य कसं असणार याचा विचार करा, याचा विचार करा. आता आडनावं लपवायची वेळ येते. महाराष्ट्र हे पुरोगामी महाराष्ट्र होतं. या महाराष्ट्राला जातीवादी आणि धर्मवादी प्रांतवादी कधी करून ठेवला आपल्यालाच कळलं नाही. त्या नितेश राणेचे स्टेटमेंट आपण जर पाहिलेत ना, समाजामध्ये, धर्मांमध्ये, जातीमध्ये, कारण ह्यांनी जातीमध्ये मराठा ओबीसी मध्ये, मराठा कुणबीमध्ये कशा प्रकारे ह्यांनी वाद घातला बघा. रामदास कदमाचं नाव त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होतं. त्याच्यानंतर नारायण राणे असतील, नितेश राणे, हे अनेक, हे सारे, हे बीड परळीचे धनंजय मुंडे असतील, हे जालन्याचे दानवे असतील, अर्जुन खोत असतील, ही सगळी नेते मंडळी, या सगळ्यांनी जे महाराष्ट्रात जातीवादाचं, म्हणजे दोन्ही बाजूने, फक्त इकडनंच नाही तर इकडनं सुद्धा जातीवादाचं एक साधंसं मराठा आरक्षण आंदोलन चालू होतं. या आंदोलनामध्ये, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये या जातीपाती कुठून घुसल्या. मराठ्यांचं आरक्षण आंदोलन अगदी फेल करून टाकायचं काम या राज्य शासनाने अगदी यशस्वीरित्या पार पाडलं. त्यासाठी त्यांचे आभारच मानतो. होय, तुमचे आभारच मानले पाहिजेत. तुम्ही मराठ्यांना फसवलं, तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही मराठ्यांना त्या नवी मुंबईच्या वेशीवर दिलेलं वचन तुम्ही तोडलात, तुमचे आभारच मानले पाहिजेत. छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार होतात, तुमचे आभारच मानले पाहिजेत. आज मराठा आरक्षण आंदोलनाचा हा शेवट, म्हणजे आंदोलनातून निष्पन्न काहीच झालं नाही, पण त्याचा शेवट हा अशा प्रकारे जातीवादामध्ये महाराष्ट्राला घेऊन गेला. म्हणजे आज आडनाव पाहिली की तू चांभार, तू माळी, तू सुतार, तू लोहार, तू मराठा, तू कुणबी, या अशा प्रकारे आपण विभागण्या करतोय. हे महाराष्ट्राला भूषावह आहे का? आणि ह्याच्यातून महाराष्ट्र काय आपली प्रगती साधणार आहे का, याचा विचार करा. आजवर आपण शाळा शिकलो, 10वी पर्यंत, मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, छातीवर हात ठेवून उत्तर द्यायचं, 10वी पर्यंत आपल्या बाकावर बाजूला बसलेला विद्यार्थी हा कुठल्या जातीचा होता आपल्याला माहितीच नव्हतं. ज्या वेळेस आपण शाळा संपवून 11वी साठी कॉलेजांमध्ये ऍडमिशन घ्यायला निघालो, त्यावेळेस शाळेने दाखला हातात ठेवला, त्यानंतर कळालं अरे माझी जात तर हिंदू मराठा. तोपर्यंत हे मराठा काय, ओबीसी काय, कुणबी काय, काही माहिती नाही. अरे माझी जात तर हिंदू मराठा. आणि इथून सुरू होतो हा जातीवाद. मग घालवायचाच ना, इथून नावाच्या पाठीवरून तो जाणार नाही. संबंध देशभर नियम लागू करा, संबंध देशभर, तिथूनच काढा. मग जाती सगळ्यांच्या काढायच्या तुम्हाला तर तिथून काढा, जिथून हा जातीवाद सुरू होतो. आणि याची शाळेत कधीही जातीवाद शिकवला जात नाही. शाळेत ज्यावेळेस आपण प्रार्थना म्हणतो त्यावेळेस कधीही कुठल्याही विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थ्याच्या पालकांनी आमच्या काळात तरी आक्षेप घेताना दिसला नाही की आमची मुलं प्रार्थना बोलणार नाहीत. पण आता सगळं वेगळं. आता शाळेत प्रार्थना घेताना शिक्षकांना विचार पडतो की ही प्रार्थना ह्या विद्यार्थ्याच्या पालकांना आवडणार आहे का. या अगोदर विचार पडत नव्हता शिक्षकांना कधी. कारण शिक्षक, मग कुठले, मग कांबळे आडनावाचे शिक्षक असो किंवा देशमुख आडनावाचे शिक्षक असो किंवा कुलकर्णी आडनावाचे शिक्षक असो किंवा फुले आडनावाचे शिक्षक असो, शिक्षकांच्या आडनावांवरनं शिक्षकांचा धर्म, पंथ, प्रांत कधी पाहिलं जात नव्हतं. पण आता तसं होतंय का? माफ करा शिवसैनिकांनो, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत त्याची सुरुवात बीड करतंय. आणि त्याचे तुम्ही आम्ही जिते जागते एक साक्षीदार आहोत. माफ करा शिवसैनिकांनो, हे असं अशा जातीपातीचं राजकारण कधीही शिवसेनेला मंजूर नाही, कधीही नाही. शिवसेना मराठ्यांच्या, शिवसेना ओबीसींच्या, शिवसेना धनगरांच्याही आरक्षणाच्या पाठीशी उभी आहे. शिवसेना महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड जाती, जमाती, पंथ, प्रांतांना सगळ्यांना घेऊन पुढे जात आहे. शिवसेनेचं हे हिंदुत्व आहे. शिवसेनेचं हिंदुत्व मारणं, काटणं, वाटणं हे शिकवत नाही. या नितेश राणेचे स्टेटमेंट बघा. दंगली घडवायचा ह्याचा विचार आहे का महाराष्ट्रामध्ये? याला दंगली घडवून आपलं राजकारण, आपल्या राजकीय पोळ्या बघा. ह्यांच्या घराच्या आसपास पोलिसांचा गराडा पहारा, ते असे VIP सिक्युरिटी वाले असतात. तुमच्या आमच्या घराच्या बाहेर कोणी नसतं. आपणच एकमेकांचं रक्षण करत असतो.
हे लक्षात ठेवायला हवं आणि आपण ह्याच्यातून विचार करा आणि आपलं मत नेमकं ह्याच्यावर काय आहे त्याच्यासाठी व्यक्त व्हा. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, या जातीपातीच्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढा, एवढंच मी इथे सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.